हॅलो, माईक चेक 1 2 3 4. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर. मी एक दारुडे आहे. देवाच्या कृपेने आणि अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मदतीने आज मी दारू प्यालेलो नाही आहे. आजची तारीख आहे 7 जानेवारी 2025. दुपारचे 12 वाजलेले आहेत. मी माझ्या दादरच्या मुंबईतल्या घरी बसून रेकॉर्डिंग करत आहे. आजचा विषय आहे मीटिंग कशी चालवावी. छान विषय आहे आणि विषयाकडे वळण्यापूर्वी फक्त एक विनंती आहे तुम्हा सगळ्यांना की हे जर चॅनल तुम्ही आत्ता जे बघताय ते सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. तुम्हाला जर नवीन व्हिडिओ पाहिजे असतील, कळायला पाहिजे असेल तर त्याच्या बाजूला एक बेलचं बटन दिसतं, बरोबर आहे. ते बेलचं बटन दाबवा, बोट लावा त्याला, म्हणजे नोटिफिकेशन येईल. आणि बऱ्याच जणांनी विचारले की आम्हाला नंतर हवा तो व्हिडिओ बघायचा असेल तर कुठं जायचं ते काय कळत नाही. मी पण तुमच्या एवढाच हे आहे, तंत्रस्नेही नसलेला माणूस आहे. त्याच्यामुळे मला बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारला. आमचा परेशनी परवा विचारलं, आमच्या प्रभादेवीला दादरला राहणारा परेश नावाचा सभासद आहे. त्यांनी विचारलं की अरे ते ही पाहिजे, रूढी पाहिजे, ते आम्हाला लिंक पाठवा. तर म्हटलं लिंक नाही पाठवणार, गूगल सर्च कर. थोडं आव भाऊ सर्च करून सापडत नाही म्हणून तर तुम्हाला विचारतो आहे ना. मग मी 2-4 तंत्रस्नेही मंडळींना विचारलं की अरे भाऊ नक्की काय करायचं असतं हे असं जेव्हा सापडत नसेल तेव्हा. तर म्हणाले एकदम सोपं. म्हटलं अरे एकदम सोपं आहे पण आम्हाला नाही ना सुधरत भाऊ. तर म्हणाला बघा मी एकदम अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो. तुम्ही यूट्यूब उघडलं, हो उघडलं, यूट्यूबवरती तुम्ही जर का सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्हाला खालच्या ओळीवरती 4-5 आयटम दिसतात. डावीकडनं पहिला आहे होम, त्याच्यावर घराचं चित्र आहे. बाजूला आहे शॉर्ट्स, त्याच्या बाजूला अधिकचं चिन्ह आहे आणि त्याच्या बाजूला सबस्क्रिप्शनचं चिन्ह आहे. हे जे सबस्क्रिप्शनचं चिन्ह आहे त्याला तुम्ही बोट लावायचं. त्याला तुम्ही बोट लावलं की तो तुम्हाला पुढे घेऊन जातो आणि तुम्ही सबस्क्राईब केलेली जेवढी चॅनल आहेत तेवढी वरच्या पट्टीमध्ये त्याला तुम्हाला दिसतात. ती डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे पट्टी फिरते आणि त्याच्यामध्ये तुम्ही जेवढी चॅनल सबस्क्राईब केले तेवढी सगळी दिसतात त्याला. त्याच्यामध्ये आत्ता जे आपल्याला हवं चॅनल आहे, मी ज्या चॅनलवरती अपलोड केलेलं आहे आणि आत्ता तुम्ही ऐकताय त्या चॅनलचं नाव आहे AA शेअरिंग मुंबई श्रीधर आणि त्याला लोगो दिसतो अल्कोहोलिक अनॉनिमस. मराठीमध्ये लिहिलेलं आहे घर, काम, मीटिंग आणि त्रिकोणात आपला गोलात त्रिकोण तो भरलेला आहे ब्ल्यू कलरचा, त्याच्यावरती अल्कोहोलिक अनॉनिमस असं इंग्रजीत शब्द लिहिलेला आहे. त्याला क्लिक केलं तुम्ही की जी शेवटची म्हणजे परवा टाकलेली 114 नंबरची 13वी पायरी विकी पुणे इथपासून ते 1 नंबरची पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी इथपर्यंतच्या सगळ्या 114 एकाखाली एक दिसतात, बरोबर आहे. परत एकदा सांगतो की तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल, मी गृहीत धरतो, नसेल केलं तर पहिले सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही यूट्यूब उघडल्यानंतर वरच्या बाजूला उजव्या हाताला गोल चिन्ह दिसतं सर्चचं. तिथे जायची आवश्यकता नाही. इतके दिवस मी लोकांना सांगतो तिथे जा आणि शोधा, त्याची आवश्यकता नंतर बघूया आपण. तर त्याच्याऐवजी सबस्क्राईब केलेलं असेल तर खालच्या पट्टीवरती डाव्या बाजूला होम, नंतर आतमध्ये उजवीकडे शॉर्ट्स प्लस आणि सबस्क्रिप्शन असं सबस्क्रिप्शन नावाचं दिसतं आहे. त्याला बोट लावा. ते गेलं की आतमध्ये तो घेऊन जातो आणि जेवढ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं आहे ते सगळे दिसतात. तिथे AA शेअरिंग मुंबई श्रीधरवरती जायचं, त्याला बोट लावायचं आणि त्याला बोट लावलं की एकाखाली एक 114पासून 1पर्यंत उलटी गिनती जसं आपण म्हणतो 114, 113, 112, 111 अशा पद्धतीने तुम्हाला 1पर्यंतचे सगळे व्हिडिओ तिथे दिसतात. तुम्ही खालीवर करायचं आणि तुम्हाला जो हवा तो शोधून काढायचा. याच्यात 2 फायदे होतात शोधण्यामध्ये. एक फायदा असा होतो आपल्याला हवं ते शोधून काढता येतं आणि दुसरा त्यानिमित्ताने आपण वर खाली करत असताना आपल्याला सगळे थंबनेल दिसतात. त्यामुळे कुठले कुठले अपलोड झालेले आहेत ते पटपट आपल्याला दिसतात. आत्ता नाही तर पुढच्या वेळेला आपल्याला काय ऐकायचं आहे ते तुम्हाला सांगतो, ओके. त्याच्यामुळे तुम्हाला विनंती काय तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेलचं बटन दाबा. बेलचं बटन दाबल्यानंतर तुम्हाला चॅनलमध्ये आपोआपच नोटिफिकेशन येईल. नवीन टाकल्यानंतर तुमच्या ह्याच्यात जेव्हा तुम्ही यूट्यूब उघडता तेव्हा एकाखाली एक केलं की दिसेल. आणि
सबस्क्राईब केलेल्यापैकी तुम्हाला जर का शोधायचं असेल मागचं कुठलं मला हे पाहिजे, तर परेश म्हणाला की मला एकदा ऐकून नाही सुधरत, मला 2-4 वेळा ऐकून मला त्याच्यावर चिंतन करायला लागतं. म्हटलं ऐक ना बाबा, चांगली गोष्ट आहे, काही प्रॉब्लेम. काही जण म्हणतात आम्हाला ऐकल्यावर झोप येते, आनंद आहे. ठीक आहे. तर ही झाली पूर्वपीठिका चॅनलच्या बद्दलची. त्यामुळे सबस्क्राईब करा, शेअर करा, विशेषतः नवीन माणसांची शेअर करा. मी एक कसली लिस्ट बनवतात त्याला ब्रॉडकास्ट लिस्ट, ती ब्रॉडकास्ट लिस्ट बनवलेली आहे आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मंडळी काहीतरी 268 येऊ शकतात. तेवढी 268 मंडळी ॲड केलेली आहेत आणि त्या लोकांना मी हे करतो, काय करतो, नवीन केलं की पाठवतो त्याच्यावरती. आता गंमत अशी की ह्या 268पैकी काही मंडळी सांगतात की अहो हा नवीन ॲड करा, ह्या माणसाचा नंबर ॲड करा. मग 268पेक्षा ॲड करायचं असेल तर दुसरी चॅनल दुसरी ब्रॉडकास्ट लिस्ट चालवा. तर तेवढी काय आपल्या हिंमत नाही बाबा. वयाच्या 65व्या वर्षी का मला एक जण आपला पुण्याचा अमोल म्हणाला अहो माझा धंदा आहे, मी 6 चालवतो ब्रॉडकास्ट लिस्ट. म्हटलं बाबा रे, तुझं वय 25 आहे, माझं वय 65 आहे, मला काही एवढं झेपत नाही. त्याच्यामुळे नवीन ॲड करायचा असेल तर जुन्या कोणाला तरी उडवायला लागतं, त्याच्याशिवाय त्याच्यामध्ये तो नवीन ॲड करता येत नाही. तर तुमच्यापैकी कोणाला असं वाटत असेल की अरे आपल्याला नोटिफिकेशन येतं, आपण तंत्रस्नेही आहोत, आपल्याला लिंकची काही गरज नाही, तर मला कळवा, तुमच्या व्हॉट्सअपवरनं मला कळवा की मला ब्रॉडकास्ट लिस्टमधनं काढलं तरीसुद्धा चालेल, म्हणजे मी एखाद्या नवीन माणसाला तिथे ॲड करू शकतो. कारण 268च्या वर ब्रॉडकास्ट लिस्ट जात नाही. त्यामुळे सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबा, त्याच्यानंतर फॉरवर्ड करा, कॉमेंट करा. माझ्याशी कम्युनिकेट करायचं असेल, बोलायचं असेल माझ्याशी तर GSOला फोन करा. GSOचा नंबर इंटरनेटवर दिसतो आणि त्यांना विचारा श्रीधरचा नंबर द्या, ते तुम्हाला नंबर देतील. पब्लिक डोमेनमध्ये मी माझा नंबर जनरली द्यायचं टाळतो, बरोबर आहे. पण नंतर कोणी कधी कशालाही फोन करतं आणि नंबर घेऊन ॲड केला एकदा की ते गुड मॉर्निंग गुड नाईटचे मेसेज करतात, पकवत बसतात विनाकारण. त्याच्यामुळे मला कंटाळा येतो. त्याच्यात तेवढी ताकद माझ्यात, केवढा सहनशीलता माझ्यात आता राहिली नाही. असायला हवी पण नाही राहिली, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे फोन करा, माझा नंबर घ्या, व्हॉट्सअपवरती ऑडिओ पोस्ट टाका, माझं नाव अमुक, मला तुमच्याशी ह्या विषयावर बोलायचं आहे. मग मी बोलतो. कारण मी म्हातारा असल्यामुळे दुपारी छानपैकी झोपतो, रात्री लवकर झोपतो. त्यामुळे कधी फोन करावं लोकांना प्रश्न पडतो. त्यामुळे त्याच्याऐवजी ऑडिओ पोस्ट टाका, मी तुमच्या सोयीसवडीनुसार फोन करीन तुम्हाला, काय प्रॉब्लेम नाही. चला आता वळूया मीटिंग कशी चालवावी. आता हा विषय कसा डोक्यात आला, एका ग्रुपमध्ये तणातणी काहीतरी झाली, बरोबर आहे. आणि लोकांना असं वाटतं की 35 वर्ष सोबर आहे म्हणजे श्रीधरला सगळ्या प्रश्नांची सगळी उत्तरं माहिती आहेत. असं नसतं, पण असं नाही आहे, नुसतं नसतं नाही आहे. मला सगळ्यातलं सगळं कळतं अशातला भाग नाही. आणि मी भले अगदी ब्रह्मज्ञान सांगितलं तरी त्याचा उपयोग काय. तो म्हणाला मला नाही ऐकायचं. आपल्याकडे अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये आपण BW सांगतो आपल्याला की आम्ही सगळे उद्धट आहोत, आम्ही सगळेजण बिलिजरंट आहोत, सांगतील त्याच्या विरुद्ध करणारे आहोत. त्याच्यामुळे एखादा आपल्याला सांगतो नाही ऐकत, जा तू कोण मला सांगणारा, मी आता चेअरमन झाले, मी पाहिजे तशी मीटिंग चालवेल, तुझं नाही ऐकणार मी, जा काय करायचं ते कर. त्याच्यामुळे अशाच एका समूहामध्ये तणातणी झाली आणि इकडली मंडळी तिकडली मंडळी मला फोन करून सांगल्या अरे तो असं करतो, त्यांनी असं करायला पाहिजे, मग याच्यावरती उपाय काय. हे असंच चालत राहिलं तर किती लोकांना, 12 माणसं मीटिंगमध्ये आहेत आणि 3 लोक फक्त शेअर करतात आणि उरलेला सगळा वेळ तो चेअरमन प्रत्येक शेअरिंगनंतर आपली कॉमेंट्री करत बसतो. त्याच्यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त मीटिंग तो एकटाच खातो आणि उरलेल्या लोकांना 2-3 लोकांना फक्त शेअरिंग करायला मिळतं. तर याच्यावरती उपाय काय. तर म्हटलं बाबा थांब जरा, मला विचार करू दे, चिंतन करू दे, माझ्या स्पॉन्सरशी बोलू दे, जुन्या सभासदांशी बोलू दे, जे ठिकठिकाणी मीटिंग करतात त्यांच्याशी बोलू दे आणि त्यातनं काय निर्माण येतं, जे काय येईल ते मी तुमच्या कानावर घालेन. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अनुभव सांगायला पाहिजे. माझा अनुभव काय, मी 1989 साली अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये आलो, बरोबर आहे. 10 ऑक्टोबर 1989 या दिवसापासून मी दारूपासून दूर आहे. आणि मला एचा मेसेज दिला डॉक्टर श्रीकांत जोशी, मानसोपचार तज्ज्ञ, ठाणे भिवंडी, माझे वडील आणि भिवंडी ग्रुपचे मेंबर सुभाष के, फाउंडर मेंबर, यांनी तिघांच्या प्रयत्नाने मला एचा मेसेज मिळाला. ऑफिशियली 15 जून 1989 ही केस पेपरवरची तारीख आहे. पहिल्या मिटिंगला आलो 23 सप्टेंबर आणि 10 ऑक्टोबरपासून मिटिंग सुरू केल्या, सोबत राहायला सुरुवात केली. माझ्या घराजवळचा ग्रुप असल्यामुळे मंगळवार शनिवार भिवंडीचे मीटिंग करायचो. त्याच्यानंतर मग मी पहिला जायला लागलो कल्याणला, कारण ते सगळ्यात जवळ होतं. नंतर जायला लागलो ठाण्याला,
नवप्रकाश समूह आणि रिवायवर समूह. सोमवार बुधवार शुक्रवार नवप्रकाश आणि मंगळवार गुरुवार रिवायवर. त्याच्यानंतर मग आणखी एक ॲड केला तो कळव्याचा समूह रविवार संध्याकाळ. नंतर ॲड केला मुलुंडचा समूह तो पण रविवार संध्याकाळ. नंतर JK कंपनी जी आहे ह्याला तिथे स्वीकार नावाचा ग्रुप आहे. त्या स्वीकार ग्रुपमध्ये शनिवारी संध्याकाळी 4:30 वाजता मीटिंग होती. तिथे जायला लागलो. डोंबिवलीला जायला लागलो. डोंबिवलीला सुरुवातीला मी होतो तो ॲक्टिव्ह तोपर्यंत म्हणजे तिथे जात होतो तो रेग्युलर जात होतो तोपर्यंत एकच ग्रुप होता प्रेरणा समूह. नंतर मग चैतन्य पण झालेलं आहे आणि आता बरेच ग्रुप झालेले. मग मी अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये आल्यानंतर मी मास्तरांचा पोरगा आहे आणि मी मास्तर म्हणून काम केलेलं आहे. नंतर माझ्या मास्तरकीची 50 वर्ष झाली. त्याच्यावर कधीतरी एकदा व्हिडिओ करायचा विचार आहे. तर मी बोलतो चांगला आणि त्या 7-5च्या मराठी बातम्या असतात त्याच्यामुळे माझी भाषा शुद्ध आहे. मी ब्राह्मणात राहिलेलं असल्यामुळे माझे मित्र सगळे उच्च विभूषित असल्यामुळे उच्चवर्णीय असल्यामुळे माझी भाषा शुद्ध आहे. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांनी मला प्रमोट केलेलं आहे पुढे. आमचे कल्याणचे आनंदसी होते, आज ते हयात नाहीत, ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव. त्यांनी लगेच ते मला बोलायला सुरुवात केली, शेअरिंग करायला सुरुवात करायला लागले, अमुक आहे तमुक. मग भिवंडी ग्रुपमध्ये आमचे चंद्रकांत नावाचे ग्रस्त असायचे. ते आज ते वारले, त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. ते मीटिंग चालवायचे भिवंडीची आणि ते हिंदीत बोलायचे. होते मराठी ग्रस्त ते, पण ते त्या थिएटरमध्ये नजराना थिएटरमध्ये काम करायचे. त्याच्यामुळे ते ऐकून हिंदी ते मराठी बोलायचे बहुतेक विसरले असावे आणि मीटिंग हिंदीत चालवायचे. आणि ते डायलॉग काहीतरी लिहायचे, कफन बांध के आया था वगैरे असं काहीतरी फळ्यावरती लिहायचे. आणि मग मला जशी अक्कल यायला लागली आणि तसा मी दारू बंद होईल याची खात्री आटपटली तशा दुसऱ्या उंगल्या करायला लागलो. ह्याला अक्कल नाही, हा कशी मीटिंग चालवतो, बाहेर आम्ही जातो तर कशी मीटिंग चालते, हा काय बाहेर जात नाही, ह्याला काय माहीत नाही, असे मी उद्योग करायला लागलो. एक दिवस बापूंनी सांगितलं, इकडे त्याला आम्ही काय मीटिंगला चालवायला नेतो आहे, कारण तो न विसरता न चुकता इथे मीटिंगला हजर राहतो. तू राहणार असेल तर तू हो मीटिंग चालव ना, आमचं काय म्हणणं नाही. तू राहणार आहेस का? म्हटलं हो राहीन, पण मला मीटिंग चालवायला द्या. ठीक आहे म्हणाले. चंद्रकांत उद्यापासून पुढच्या मीटिंगपासून श्रीधर येऊन 7:15 वाजता मीटिंग उघडणार आहे आणि सगळं आवरल्यानंतर 9:15 वाजता जाणार आहे. तू काय करू नको, गपचूप इथे बसून राहा. आलं लक्षात? अगदी श्रीधर नाही आला तर तू 7:30 वाजता मीटिंग सुरू कर. चला, मी झालो पहिल्यांदा आयुष्यामध्ये भिवंडी ग्रुपचा चेअरमन झालो. मग मी मीटिंग चालवायला लागलो आणि मग मला वाटायला लागलो किती मीटिंग भारी चालवली मी. आपण अमुक आहे तमुक आहे. तेव्हाही लोकांच्या कुरकुरी होत्याच, नव्हत्या असं नाही. काही लोक बोलत होते, काही लोक नव्हते बोलत, काही लोक मागे बोलत होते, गॉसिप करत होते, इत्यादी इत्यादी. काहींचं म्हणणं होतं की याचं नाटक किती दिवस चालतं बघूया. आणि खरंच तसं झालं. कारण नंतर मग मला सत्ता आवडायला लागली. कारण दारुड्याला बाहेर कोण कुत्रं विचारत नाही, घरात कुत्रं विचारत नाही, कामाच्या ठिकाणी अजिबात कोणी भाव देत नाही. अशा वेळेला चेअरमन झाल्यानंतर मला अंगात रण आलं आणि मग मला वाटायला लागलं, अरे आपण बाकीची कामं पण करूया. मग मीच ट्रेजरर, मीच चहा सांगायचा, मीच चहाचे पैसे नेऊन द्यायचे, मीच बोर्ड लावायचे. आणि मग हे दारुड्याची आयुष्यात कुठलीच गोष्ट स्थिर नसते, कुठलीच गोष्ट आरंभ सातत्य असतं, कंटाळा येतो लवकर. त्याप्रमाणे मलाही कंटाळा आला आणि मी बापूंना म्हटलं, बापू मी एकटा इथे बोर्ड लावतो आणि बोर्ड काढतो आणि हे सगळं आवरावरी करतं आणि बाकीचे सगळेजण बाहेर जाऊन बसतात. त्यातले काही जण आलोनमधल्या बाया बापड्या बाहेर येतात, त्यांना बघायला जातात. असं बेधडक विधान गाढवपणाचं मी केलं. ते म्हणाले, बापू म्हणाले, हे बघ श्रीधर असं आहे, अण्णा खूप मोठे असल्यामुळे, वकील असल्यामुळे, उशिरा येत असल्यामुळे अण्णांची बोलणं एवढं सोपं नसायचं, पण बापूंची बोलणं सोपं असायचं. त्यामुळे मी बापूंना म्हटलं, बापू हे सगळेजण बाहेर जाऊन बसतात, मी एकट्याने काय, मी काय पत्कारा घेतला आहे का? तर बापू म्हणाले, ठेव, खाली उतर. ह्याच्यावर चढलो होतो मी, बाकड्यावर चढलो होतो बोर्ड काढायला. त्यामुळे उतर खाली, ऐक मी काय सांगतो ते. म्हणाले, हे बघ ह्या सगळ्यामध्ये जर का तुला आनंद मिळत नसेल तर तू हे करू नकोस. कारण तुझा भ्रम असेल की तू आला नाहीस तर हे मीटिंग बंद पडेल. तसं नाही आहे. तू यायच्या आधी कित्येक वर्षे ही मीटिंग चालू आहे आणि भले तू जशी चालवतोस त्या क्वालिटीची नसेल कदाचित, पण क्वालिटी नंतर येईल, पहिले मीटिंग चालली तर पाहिजे. आणि आमच्या अण्णा नेहमी सांगायचे की अरे मीटिंग सुरू करणं सोपं आहे, मीटिंग चालू ठेवणं कठीण आहे. त्याच्यामुळे बापूंनी सांगितल्यानंतर पडत्या फळाची आज्ञा, पुढच्या मीटिंगपासून मी 7:45ला यायला सुरुवात केली. 7:30च्या मीटिंगच्या ऐवजी 7:45ला यायला सुरुवात.
मग कधी चंद्रकांत चालवायचा, कधी आणखी दुसरा कोणी चालवायचा. तिथे बरेच लोक होते तेव्हा. मग त्यांनाही बरं वाटायला लागलं, तेही मिटिंग चालवायला लागले, अमुक आहे तमुक आहे. आणि 8:45ला मी उठून चालू पडायचो. 9 वाजता मिटिंग संपलं, ते सगळे बोर्ड लावा आणि ते चावी नेऊन द्या, दरवाजा लावा, लाईट बंद करा, कोणी तंबाखू खाऊन बाकड्याखाली ठेवले का बघा. कारण तंबाखू खाणारे आपल्याला माहीत असतात कोण आहेत ते. बरोबर चहा आला की साला काय करतात, तोंडातले तंबाखू काढून बाकड्यावरती ठेवून देतात. मग ते कंप्लेंट येते, त्याच्याविषयी चेअरमननी किंवा जो कोणी असेल मिटिंग चालवणार त्यांनी सगळं ते बघायचं असतं. असं करून मी मिटिंग चालवायला बंद केली. नंतर माझ्या लक्षात आलं, अरे मिटिंग चाललेली आहे, माझ्या वाचून काय अडलेलं नाही. मग मी परत बापूंकडे घेतलो. म्हटलं बापू आता मला पटलं तुम्ही सांगताय ते, आता मी मिटिंग चालवतो. चालव म्हणाले, काय हरकत नाही. चंद्रकांत उद्यापासून श्रीधर येईल, मिटिंग चालवेल, काही प्रॉब्लेम. पण आमच्याकडे माणसं उत्साही सगळीकडेच म्हणजे उत्साही कार्यकर्ते सभासद मंडळी अशी फार कमी असतात की मी चालवतो मिटिंग सांगणारे. त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी ढकलाढकलीच असते. नवीन सभासद जरा सोबर झाला, 90 दिवस झाले की मग त्याची मिनिमम क्वालिफिकेशन त्या आपल्या ह्याच्यात काय म्हटलेलं आहेत, इंटरग्रुपच्या ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे पुस्तिकेमध्ये, आणि GSO काय म्हणतात ते सगळं बाजूला ठेवतात. कोण येत नाही बाबा मिटिंग चालवायला, मिटिंग चालव. आणि मग मी मिटिंग चालवायला लागलो. बरीच वर्ष मी मिटिंग चालवली भिवंडी ग्रुपची. काय इलेक्शन रोटेशन काय व्हायचंच नाही, कारण कोणी यायचंच नाही. मिटिंग चालवायला कोणी पुढे, आम्हाला तुमच्यासारखं बोलता येत नाही. म्हटलं अरे जसं येतं तसं बोला ना बाबा. नाही ते तू चांगली चालवतो. बाकी म्हटलं मग तू काय करणार. म्हटलं मी चहा सांगतो, मी चहा वाटतो, मी बाकडी पुसतो. नाही ते आम्ही सगळं करू म्हणाले. तू आपलं मिटिंग चालव. आणि त्याच्यामुळे मला आवडायला लागलं. मला तो माझा काही दिवस अधिकार आहे असं वाटायला लागलं, प्रिव्हिलेज वाटायला लागलं, विशेषाधिकार. पण अल्कोहोलिक्स नसून ते टक्के टोणपे खाऊन गेले 35 वर्ष 2 महिन्यामध्ये मला कळलेलं आहे की देवाची इच्छा असेल तसं होईल. ग्रुपची बिझनेस मीटिंग व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये ठरवलं पाहिजे. आणि मग यथावकाश या सगळ्या गोष्टी, रोटेशनचं प्रिन्सिपल, एकाने कायम राहायचं नाही, बदलायचं, हे सगळं हळूहळू माझ्या अंगवळणी पडलं. त्याच्यामुळे आज 35 वर्षानंतर माझा आता सध्याचा होम ग्रुप आहे आनंद ग्रुप, जैन हॉस्पिटल दादर हॉस्पिटल ग्रुप आहे. पण ते हॉस्पिटल नाही आहे, डे केअर सेंटर आहे त्याला म्हणता येईल. आणि तिथे रविवारी सगळं बंद असतं. त्यामुळे तिथे जे रविवारची OPDचे जागा आहेत, 5 माळे आहेत. प्रत्येक माळ्यावरती त्यांचे मिटिंग चालू असतात. आम्हाला 4था माळा दिलेला होता, पण जिथे कुठे असेल रिकामी तिथे आम्हाला जातो. मग ते एकमेकांना फोन करतात, ए भाऊ 4थ्या माळ्यावर आलो, नाही आहे कुठे येऊ, मग दुसऱ्यावर ये, 4थ्यावर ये, 5व्यावर ये. किंवा सिक्युरिटीवाल्याला विचारलं अरे मिटिंग काय आहे, तर तो सांगतो. मग मिटिंग चालवायला आता आमच्याकडे 2 सभासद, आम्ही ग्रुपचे सभासद 2, एक श्रीधर आणि दुसरा सिमेश. त्यातला श्रीधर पळतो भिवंडीला आणि सिमेश पळतो रत्नागिरीला. त्याच्यामुळे दुसऱ्या कोणाची तरी गरज असतेच. तर जो कोणी असेल तो मिटिंग चालवतो. मी आधी गेलो तर मी मिटिंग चालवतो. एकाने चहा सांगायचा, चहावाल्याकडनं चहा आल्यानंतर वाटायचा, पैसे परत त्याला पैसे द्यायचे किटी बॉक्स मोजून, आणि हे सगळं दुसरा माणूस करतो. त्यामुळे माणसं उपस्थिती सुरुवातीला 3 आणि शेवटी 10 ते 12. आणि कधीतरी काय कार्यक्रम वगैरे असेल तर मग आमची ते मोठी श्रीमंत मंडळी सगळी येतात. मग ते पाण्याच्या बाटल्या मागवतात. ते पैसे कोण देतं भगवंत जाणे. ग्रुपमधनंच जातात का ते बाटल्या मागवणे. एरवी काय आम्ही पाण्याच्या बाटल्या 10 रुपयाचे काय मागवत नाही, कारण तेवढे पैसे काही किटी बॉक्समध्ये जमत नाही. एनिवे आपला विषय चालला आहे मिटिंग कशी चालवावी. त्यामुळे मी आता ही मिटिंग चालवतो. पण पूर्वी ना मी दुसऱ्या ग्रुपमध्ये गेलो की मला मिटिंग चालवायला सांगायचे. म्हणजे विशेषतः आम्ही वरळीला राहायचो 5 वर्षापूर्वी, 5 वर्ष जवळजवळ. तेव्हा प्रगतीला गेलो की माणसं कमी असले, श्रीधर भाऊ तुम्ही चालवा मीटिंग. पण मी नकार द्यायला लागलो. त्याची 2 कारणं होती. एक म्हणजे समोरच्या माणसांची नावं मला माहीत नसायची, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी चुळबुळ करणारा प्राणी आहे. एका ठिकाणी बसता येत नाही मला. मोबाईलवर चाळे कर, डायरी काढून बघ, इकडे बघ, ह्या वहीत मुंडकं घाल, या पुस्तकात मुंडकं, तो शेअरिंग करतो त्याकडे लक्ष नसतं. त्याच्यामुळे मी ते टाळायला लागलो. आणि वाढदिवसाच्या शेअरिंगला हल्ली मी फार लांब जात नाही मिटिंगला. मला संध्याकाळी दिसत सुधरत नाही, ऐकायला कमी येतं, पेशन्स कमी आहे. त्याच्यामुळे लगेच भांडायला लागतो मी. लोक सांगतात ओ काका जाऊ द्या ना, त्या आता गप्प बसले तुम्ही बडबड कशाला करताय. तरी पण मला उतमात येतो. त्याच्यामुळे हे वयोमानानुसार पण आहे आणि स्वभाव वैशिष्ट्य पण आहेत. त्याच्यामुळे मी हल्ली मिटिंग चालवणे हे कमी झाले. कारण मी हे करतो, काय वर्कशॉप घेतो, कार्यशाळा घेतो. तिथे तर मीच संचालन करतो. त्यामुळे तिथे अलिखित मलाच ते सगळं करायला लागतं.
यूट्यूबवरती आता हे करतो आहे आणि जवळच्या मीटिंग करतो, आठवड्यातल्या 1-2 होम ग्रुपची करतो आणि आणखी एखादी मीटिंग करतो. ऑनलाईन जमलं कधीतरी बोलवलं तर. सुपारी असेल तर, सुपारी देणे म्हणजे शब्दाचा अर्थ सलमान खानची सुपारी दिले त्या अर्थाने सुपारी देणे नव्हे, तर मला कुठेतरी शेअरिंगला बोलवलं की त्याला गमतीने मी सुपारी देणे म्हणतो. तर सुपारी असेल तर मग मी कुठे शेअरिंगला जातो. अगदी मला चिमटे काढायचे आमचे समकालीन मंडळी, आईला ह्याला शेअरिंग असेल तरच हा मिटिंगला येतो, ऐकायला कधी बाहेर मिटिंगला येत नाही. कारण मी राहणारा भिवंडीहून बाहेर जायचं म्हणजे 4-5 तास लागतात, पैसे लागतात, वेळ लागतो त्याला, दुसऱ्या दिवशी अंगात त्राण राहत नाही करायचं. तुम्ही मुंबईवाले सगळे भाग्यवान मंडळी आहात, दिवसातनं 3-3, 4-4 मिटिंग आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला हे पण आहे, ऑप्शन आहेत आणि त्याच्या ऑप्शन असल्यामुळे माच पण येतो, इधर नाही तो उधर जायगा चाल. आम्हाला काय तसं नव्हतं बुवा. त्याच्यामुळे मीटिंग मी बरीच वर्ष चालवलेली आहे, माझ्या होम ग्रुपची चालवलेली आहे. वेळोवेळी कुठे कार्यक्रम असेल तिथे मला चेअरमन केलेलं आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे अनुभव आहे. आणि दुसरी गंमत म्हणजे गेल्या 35 वर्षात मी मीटिंग मला आलाच नाही अजिबात, असं 15 दिवसापेक्षा जास्त कधी झालंच नाही, ते पण विपश्यनेला जातो म्हणून. त्यामुळे मी मीटिंगमध्ये असतो, अगदी रोज मीटिंगला मध्ये कधीच नव्हतो मी भिवंडीपासून, अगदी म्हणजे पहिल्या दिवसापासून. पण आठवड्यातून 2 मीटिंग कमीत कमी माझ्या असतात, 2-3 चालतात माझ्या. तर सांगायचा हेतू असा की मला मीटिंग चालवायचा अनुभव आहे. अरे बापरे, 20 मिनटं झाली की रे. आता गंमत अशी की हे झालं माझ्या मीटिंगचे अनुभव. मग मीटिंगमधले माझे अनुभव जे आहेत ते विषय येईल त्याप्रमाणे करीन मी. बरेच त्याचे मुद्दे काढलेले आहेत आणि ह्यांनी पण मला दिले, कल्पशने पण एक दिलेलं आहे. मी मुद्दे मांडलेत ते आधी सांगून ठेवतो. एक म्हणजे सुरुवात कशी करावी, त्याच्यानंतर चेअरमनशिपचे प्रकार, त्याच्यानंतर स्वतः किती वेळ बोलावं, प्यालेला असेल तर त्याला बोलायला द्यावं का, अदर दॅन अल्कोहोलिक दुसरं काय त्याला भानगड असेल, NA-GA निका बिका, तर त्याला शेअरिंग द्यावं का, किंवा तो त्याचंच शेअरिंग करायला लागला, चुकून आपण दिलं, किंवा तो सुरुवातीला म्हणतो माझं नाव अमुक अमुक आणि मी दारुडे आहे, आणि नंतर तो दारुड्या कमी असतो आणि बाकीचं जास्त असतं, त्याला काय आपण मनाई करू शकत नाही. पण तो ह्याचं वर्णन करतो कशाचं, त्या मी चरस गांजा कसा प्यालो आणि मग ते काय ते ड्रग्ज असतात ते कसे घेतले, ते आमच्या तोंडाला लाळ यायला लागते. त्याला मध्येच थांबवावं का, नॉन अल्कोहोलिकला शेअरिंग कधी द्यावं कधी देऊ नये, स्लीपवाल्याला असं लोक म्हणतात बरं का, की अरे आज न्यूकमर आहे म्हणून मी तो स्लीप झालेला शेअरिंग दिलं नाही. आता ह्याच्यावरती वादविवाद असू शकतात, वेगळे मतांतर असू शकतात. मीटिंग ओपन कधी ठेवावी, बऱ्याचदा ठिकाणी बघतो आपण की नवीन माणूस आलेला असतो आणि हा चेअरमन सुरू केली की डायरेक्ट ओपन मीटिंग, आज कोणाला बर्निंग डिझायर असेल त्याला या, ते नवीन माणसाला कळत नाही. त्याला सुरुवातीला एखादा व्यवस्थित स्टोरी सांगू शकेल अशा माणसाला शेअरिंग द्यायला पाहिजे आणि नंतर मग तुम्ही मीटिंग ओपन ठेवा, बर्निंग डिझायर असलेल्या माणसाला द्या. त्याच्यानंतर ज्याला शेअरिंग करायचं नाही तो आयत्यावेळी सांगतो, त्याच्याऐवजी त्याला आवाहन केलं बाबा काय करायचं. मग चेअरमननी तंबाखू गुटखा खावा का, मध्येच मोबाईलमध्ये डुसकं घालावं का, मोबाईल आला फोन तर घ्यावा की नाही घ्यावा, मोबाईल वाजतात त्यांचे बंद करायला सांगावे की नाही सांगावे, मोबाईलवरती हे मीटिंग कितव्या माळ्यावर आहे. आता चेअरमन आहे ना मी, मीटिंग चालवतो आहे, पण कोणतरी फोन करून देतो, अरे बाबा 4थ्या माळ्यावर मीटिंग नाही आहे, कुठे आज आहे की नाही, तू कुठे आहे. मग मी दुसऱ्या कोणाकडे तरी फोन देतो आणि त्याला सांगतो त्याला सांग मीटिंग कुठे सांग त्याला. त्याच्यानंतर मीटिंगमध्ये काय करते काय करत नाही ते सांगावं का. त्याच्यानंतर बाईच्या लफड्याबद्दल किंवा बाई प्रकरणाबद्दल कितपत बोलावं, कधी बोलावं. समोर न्यूकमर त्याची बायको घेऊन आलेला असेल आणि आमचा एका डोंबिवलीच्या मेंबरनी मी कुत्रीला लावतो म्हणून शेअर केलं, तो बिचारा मेंबर पण गायब झाला आणि त्याची बायको म्हणाल नको अशा ठिकाणी माझ्या नवऱ्याला नाही पाठवणार, दारू प्यालेला परवडला म्हणायचं. त्याच्यामुळे कधी बोलावं, कुठे बोलावं, किती बोलावं ह्याचं तारतम्य राहत नाही. मलाही राहिलेलं नाही, काही वेळा मलाही ठोकलेलं आहे धरून. असं नाही की मी संत महात्मा आकाशातनं पडलेलो आहे, मी पण लाथा घातलेल्या आहेत आणि लाथा खाल्लेल्या आहेत. त्याच्यामुळे बऱ्याच विषयांबाबतीत माझ्याकडे चांगला दांडगा अनुभव आहे. त्याच्यानंतर विषय ठेवला असेल तर त्या विषयावरतीच बोललं पाहिजे, असा अट्टा असला पाहिजे की नसला पाहिजे. आमचा मुकुंद शेअरिंग करता काय बडबडतो, झिरो आहेस तू झिरो असं म्हणायचं आणि गप खाली बसायला, माणसाचं इन्सल्ट करायचं, त्याच्यामुळे तो बिचारा खाली बसायचा. त्याच्यानंतर ओल्ड टायमर मागून चिठ्ठ्या पाठवतात, ह्याला दे त्याला देऊ नये, तर ते योग्य की अयोग्य, अनामिकता पाळावीत का, शिव्या द्याव्यात का, स्पीकरने द्याव्यात का, आणि दुसरा कोणी शिव्या देत असेल तर त्याला थांबवावं का, किंवा शिव्या देणाऱ्या माणसाला आधी जागरूक करावं का. मला करतात बरं का, स्पीकर असलो तरी पण मला कोणीतरी वर चढताना पटकन हो दादा
बरीच माणसं आहेत शिवाय बिवाय देऊ नका जरा, नॉन अल्कोहोलिक पण आहेत किंवा न्यूकमर आहेत, फॅमिली मेंबर आहेत असं सांगतात मला. त्याच्यानंतर देवाबद्दलची मतं, त्याच्यानंतर एचं पॅम्पलेट आहे, ए ग्रुप नावाचं. चेअरमन किती दिवस सोबर असावा, रोटेशनचं तत्त्व असावं का, तो इलेक्टेड असावा का नॉमिनेटेड असावा. जनरली तो ढकललेला असतो, नॉमिनेटेड पण नसतो ना इलेक्टेड पण नसतो. जास्त वेळ बोलणाऱ्यांचं काय करावं, वहीत लिहावं की नाही लिहावं, असे मी जवळजवळ एक 25 ते 30 मुद्दे काढलेले आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं हे एका शेअरिंगमध्ये होणार नाही, याला भाग करायला लागतील. किती वेळ झाला आता, 25 मिनटं झाली. बघूया तर सुरुवात कशी करावी मीटिंगची. चेअरमन, आता याच्यात कसं आहे, चेअरमन वेगळा आणि सेक्रेटरी वेगळा. चेअरमन म्हणजे त्या दिवशी चेअरपर्सन म्हणतो बरं का, ए ग्रुप पॅम्पलेट चेअरपर्सन म्हणतो. मग तो बुवा असू शकेल, बाई असू शकेल, म्हणून त्याने चेअरमन किंवा चेअरवुमन म्हणायच्या ऐवजी चेअरपर्सन म्हटलेलं आहे. चेअरपर्सन म्हणजे त्या मीटिंगसाठी ज्याला कोणाला निवडलेलं आहे तो चेअरपर्सन. म्हणजे आपल्याकडे वाढदिवस असेल तर एक स्पेशल मीटिंग चालवणारा माणूस असतो, त्याला बोलवलं जातं. मग तो इट इज अ फेदर इन कॅप, म्हणजे तो अभिमानास्पद गोष्ट आहे. त्याच्या सेवेची ती पावती आपण देत असतो त्याला मीटिंग चालवायला देऊन. आणि त्याच्याकडनं आपल्याला कळतंही काय काय. बऱ्याचदा बाहेरगावची लोकं आलेले असतात, इतर ग्रुपमधली मंडळी असतात, मग त्यातल्या कोणाला तरी दिलं की आपल्याला काहीतरी वेगळं ऐकायला मिळतं. त्यामुळे तो चेअरपर्सन म्हणजे कोण, तर तो रेग्युलर मीटिंग चालवणारा नाही, पण त्या दिवशी त्याला मीटिंग चालवायला दिलेली आहे, त्याला म्हणायचं चेअरपर्सन. आणि सेक्रेटरी म्हणजे कोण, तर ते ए ग्रुप पॅम्पलेटमध्ये जे दिलेले आहेत, सेक्रेटरी, ट्रेजरर आणि IGR अशी 3 पदं आहेत, ज्याला आपण नेहमी ऐकतो सर्व्हिसमध्ये उतरलं पाहिजे, सेवेत उतरलं पाहिजे. तर सेवेत उतरायचे 2 प्रकार असतात, एक स्ट्रक्चर्ड सर्व्हिस आणि एक अनस्ट्रक्चर्ड सर्व्हिस किंवा नॉन स्ट्रक्चर्ड सर्व्हिस. स्ट्रक्चर्ड सर्व्हिस म्हणजे चौकटवाली, स्ट्रक्चर म्हणजे आपण म्हणतो चौक, काय स्ट्रक्चरला मराठीत काय म्हणत आता झटक्यात आठवत नाही मला. त्याच्यामुळे हे पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे की ही पदं आहेत आणि ह्या पदावरती उभं राहायचं असेल, वोटिंग करायचं असेल, इलेक्शन व्हायचं असेल तर ही त्याची क्वालिफिकेशन आहे आणि असं ते पद्धतीने इलेक्शन होतं. त्याच्यामुळे ग्रुप लेवलला चेअरपर्सनच्या ऐवजी सेक्रेटरी असतो, ट्रेजरर असतो, IGR असतो. आता काही ग्रुपमध्ये जो सेक्रेटरी निवडलेला असतो तो 3 महिने, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष असा निवडलेला असतो. काही ठिकाणी 2 मीटिंग असतात, 3 मीटिंग असतात, काही ठिकाणी तर 6 मीटिंग आहेत, 7ही मीटिंग आहेत. एक ग्रुप मला माहिती आहे तिथे 7 दिवस मीटिंग असते. आता मुंबईसारख्या किंवा कुठल्याही शहरामध्ये, महाराष्ट्रात, भारतात, जगभर एखाद्या माणसाला रोज मीटिंग कंडक्ट करणे कठीण आहे. त्याच्यामुळे मग आमच्या नवप्रकाशसारखी मंडळी पूर्वी काय करायचं, सोमवारची मीटिंग हा चालवेल, बुधवारची तो चालवेल आणि शुक्रवारची हा चालवेल, असे तिघांना 3 वेगळे दिलेले असायचे. किंवा एकच महिना दिलेला असायचा, 1 महिना 3ही मीटिंग तू कचका भात करून टाक आणि 3ही मीटिंग तूच चालव 1 महिनाभर. 15 दिवस चालवलं तरी चालतील. तो थकतो बिचारा 7-8 मीटिंग झाल्यानंतर. आणि मग तो त्या शेवटी प्रत्येकाला कामं आहेत ना रे बाबा, असं थोडी बिनकामाचं कोणीच नाही आहे ना. आणि BW असं नाही सांगत तुमची कामधंदा सोडा आणि एमध्ये येऊन बसा. त्याच्यामुळे चेअरमन आणि सेक्रेटरी ह्याच्यातला फरक, चेअरमन कोणी निवडायचा असतो तर तो त्या ग्रुपनी निवडायचा असतो किंवा ग्रुपचे सेक्रेटरी ओल्ड टायमर वगैरे ठरवतात की आज कोणी मीटिंग नाही. आता काही ठिकाणी असं असतं कोणी नसतंच चालवायला. आता मी परवा दादरला गेलो होतो, सोमवारची गोष्ट मला वाटतं, हो सोमवारची गोष्ट, मागच्या सोमवार. अरे 7:40 झाले तरी कोणाचा पत्ताच नाही दरवाजा उघडायला. सिक्युरिटी म्हणतो घ्या चावी. अरे घ्या चावी म्हणजे आम्ही कुठे जबाबदारी घेऊ त्या ग्रुपची, एखादं कुठे काय तुटलं फुटलं गेलं काय हरवलं कुठे आपण जबाबदारी घ्यायची. आम्ही नाही बाबा घेत, ग्रुपचं कोणतरी येऊ दे. शेवटी 7:40ला एका सभासदांनी मला सांगितलं मी तिकडे चाललो आहे पावलींला, तुम्हाला यायचं आहे का मिटिंगला. म्हटलं येतो, बसा माझ्या मागे, तुमची काठी जरा व्यवस्थित धरा नाही तर माझ्या चाकात अडकेल म्हणाला. आणि त्याच्या मोटरसायकलवर बसलो, पावलींला त्याने मला नेला. पावलींची मिटिंग झाली. येताना परत मग मला काय ते सुधरेना. आता मी इकडे राहायला आलो आहे दादरला, पूर्वी वरळीला होतो, त्यामुळे ते पटकन बस पकडली की जाता यायचं 162नी. मग ते पुढे बघितलं मी, त्याला म्हटलं अरे तिथपर्यंत पाठव, मग टॅक्सी पकडली ना आलो सरळ मी. त्याच्यामुळे काही ठिकाणी माणसांचाच पत्ता नाही, मुंबईत नाही, बऱ्याच ठिकाणी. त्याला कोण जबाबदार, करोना जबाबदार का ऑनलाईन मिटिंग जबाबदार का आम्ही 12 स्टेपिंग करत नाही हे जबाबदार, की मुंबईमध्ये शहराकडून गावाकडे किंवा खालच्या बाजूला जातात लोक, रिटायर झाले की मुंबईत राहायला क्वार्टर सोडतात आणि मग बदलापूर डोंबिवलीला जातात.
याला कोण जबाबदार माहीत नाही, पण वस्तुस्थिती अशी आहे की काही ठिकाणी फार कमी मेंबर दिसतात आणि काही ठिकाणी तुम्ही ह्याला गेलात, दिव्याच्या पुढे गेलात ना एकदा, डोंबिवली दिव्याच्या पुढे, की भरपूर मंडळी आहे. डोंबिवली, दिवा, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, अगदी वांगणीला सुद्धा दणदणीत मंडळी असतात म्हणतात. त्याच्यामुळे मीटिंग सुरू करण्यापूर्वी चेअरमन, सेक्रेटरी कोण आहे त्यांनी वेळेवर हजर राहावं. मीटिंग सुरू होते प्रार्थनेनेच आपली अर्थातच. मग हे कसे घडते, कोण वाचायचं ते आधी ठरवलेलं असेल, त्याला सांगितलं असेल तर वाचायचं. आधी सांगावं त्या माणसानं, नाही तर मग त्याला नाव बोलवलं. आता श्रीधरला मी बोलवतो, श्रीधर म्हणतो माझा चष्मा नाही आहे, दुसरा म्हणतो माझा पाय दुखतो. अरे पाय दुखतो तर बोलायचं तोंडाने आहे ना, पायाने थोडे बोलायचं यार. पण ते कोण सांगणार त्याला माझा पाय दुखतो म्हणून मी वाचणार नाही आज म्हणून. त्याच्यामुळे शक्यतो चेअरमननी कोणाला काय वाचायचे, डेली रिफ्लेक्शन कोण वाचणार, हे कसे घडते कोण वाचणार, 12 रूढी कोण वाचणार. काही ठिकाणी आता प्रस्तावना वाचतात, पण ती प्रस्तावना असते मराठीमध्ये आणि तो चेअरमन असतो हिंदी स्पीकिंग किंवा इंग्लिश स्पीकिंग, मग तो दुसऱ्या कोणाला तरी प्रस्तावना पण वाचायला सांगतो. तर हे सगळं आधी ठरवलेलं असेल तर उत्तम. आणि मीटिंगमध्ये कोण आहे ते बघायचं, आधी नजर टाकायला पाहिजे. म्हणजे आज एखादा न्यूकमर आला आहे का, त्याला कोणी घेऊन आलं आहे का बाबा, किंवा नॉन अल्कोहोलिक आलं आहे का, किंवा फॅमिली मेंबर्स आलेले आहेत का, हे सगळं जर का चेअरमननी, सेक्रेटरीनी नजर टाकली तर त्याच्या लक्षात येतं आणि मग तो त्याप्रमाणे हे करतो. आणि चेअरमनशिप कशी असते ही आपली एक तर रेग्युलर मीटिंगमध्ये असते, त्याच्यानंतर बड्डे मीटिंग असते तेव्हा असते, ऑनलाईन मीटिंग असते, आणि शिवाय अल्कॅथॉन नाईट विजिलला असते. त्या अल्कॅथॉन नाईट विजिलला तर आणखी हे असतं, गंमत असते. 2 स्पीकर असतात आणि 1 चेअरमन असतो. तो कधी त्या ग्रुपचा असतो किंवा कुठल्या दुसऱ्या ग्रुपचा. आता त्याच्यामध्ये त्याची गोची अशी होते की 2 माणसांना 35 मिनटं किंवा 40 मिनटं वेळ दिलेला असतो. पहिला बोलणारा जो असतो, माझा पोपट कायम पुषणनी केलेला आहे, अगदी जाहीरपणे त्याच्यासमोर पण मी सांगितलेलं आहे की आम्ही दोघं एका ग्रुपमध्ये असायचं आणि प्रत्येकाने 35 मिनटं बोलायचं असं ठरलेलं असायचं आणि हा पठ्ठ्या 1 तास 10 मिनटं बोलायचा. आता ते बोलणं बरोबर नाही बरोबर त्याच्यावर मी काही भाष्य करत नाही, पण त्याच्यामुळे मला 10 मिनटं बोलायची, मी सांगायचं मी नाही 10 मिनटं बोलणार. त्याला 1 तास 10 मिनटं बोलत असताना चेअरमननी थांबवलं नाही. हा चेअरमनचा गाढवपणा त्याचा आहे की नाही पुषणचा ते त्याने ठरवायचं. आणि मी नाही 10 मिनटं बोलणार म्हटलं, मी 40 मिनटंच बोलणार. तुमच्या पुढच्या सेशनची झाली तर त्याला तुमचा हा चेअरमन जबाबदार आहे आणि पुषण जबाबदार आहे, मी नाही. त्याच्यामुळे त्या चेअरमनची प्रॉब्लेम्स आणखी वेगळे असतात. आता सध्या आपण जे बोलतो आहे ते रेग्युलर मीटिंग कशी चालवायची या विषयावरती आपण हे चिंतन करायचा प्रयत्न करतो आहे. आता सगळ्यात मोठा आक्षेप चेअरमनवरती असतो तो असा असतो की चेअरमन फार बोलतो बुवा. पहिल्यांदा कोणी नसतं म्हणून चेअरमनला वाटतं आयला 3च डोसकी आहेत, कशी काय मीटिंग चालवायची, म्हणून तो वेळ काढण्यासाठी मॅच ड्रॉ करायची असेल तर कसं विकेटवर टिकून राहिलं पाहिजे तसं तो बोलत राहतो. मग माणसं वाढली तर त्याचं भान राहत नाही त्याला, तो आपला बोलतच राहतो. माझं म्हणणं, एक माणूस आला की प्रत्येकाने 2-2 मिनटं कमी करायची, 2 मिनटं 5 मिनटं, म्हणजे मग त्याला सगळ्यांना शेअरिंग मिळण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे चेअरमननी किती वेळ बोलावं. आता आमच्याकडे ना नवप्रकार आपला ह्याला रिवायवरला उन्मेष सी नावाचा सभासद होता, अजूनही आहे तो, मिटिंगला अधूनमधून येतो मला वाटतं. तर तो काय करायचा, ते टेलिफोन ऑपरेटर जसं असतं ना, अमक्याचा फोन आला की द्या लावून. पूर्वीच्या काळी टेलिफोन ऑपरेटर मशीन असायच्या, आता काय मशीन आहेत की नाही मला माहीत नाही. तर जे हॉस्पिटलला माझा मित्र होता डॉक्टर सोरटे म्हणून, त्याच्याबरोबर मी बसायचो. तो तिथे ते बघायचा, ते कोणी फोन आला म्हणजे 10 लाईनवाला फोन असायचा. तो आला की तो तेवढ्यापुरतं कुठला पाहिजे, 107 नंबर वॉर्ड हे घे 107ला दे, डीनला पाहिजे डीनला लावून दे, पैसे कुठे भरायचे त्याला लावून दे, तिकडे लावून दिला, असं तो करायचं. तर तो आमचा उन्मेष सांगायचा की चेअरमननी कमी बोलावं, 2 आपल्या शेअरिंगच्यामध्ये चेअरमननी बोलूच नाही. आता जनरली काय होतं, आत्ताच श्रीधरने सांगितलं माझ्या उजव्या हाताला खाज येते, की मग हा चेअरमन उजव्या हाताला त्याच्या कशी खाज येत होते ते सांगणार. मग थोड्या वेळाने अशोक आला, अशोकने सांगितलं मला डाव्या हाताला खाज येत होती, म्हणजे डावा खाजो येत होतं. मग हा पण आपला पठ्ठ्या डाव्या हाताला मला कशी खाज येत होती, कसा मी हे झालं ते सांगणार. पुढचा आणखी कोणतरी उठला, माझ्या उजव्या पायाला खाज येत होती, मग हा उजव्या पाय, असं करून ते जो शेअरिंग करणारा असेल तो जे बोललेला असेल त्याच्यावरती प्रत्येक चेअरमन आपले अनुभव सांगत बसतो. हा सार्वत्रिक अनुभव आहे, सगळीकडे असं चालतं, 90% ठिकाणी असं चालतं. आणि लोक शिव्या देतात, पण तो सांगतो नाही देवाची इच्छा म्हणून तुम्ही मी जे काही करतो ते स्वीकारायचं, असं होत नाही. त्याच्यामुळे
चेअरमननी काय करावं, स्वतःसाठी 10 मिनटं किंवा 15 मिनटं घ्यावी. हवं तर त्याचे 2 तुकडे करावे. सुरुवातीला 5-7 मिनटं, मध्ये 2-5 मिनटं आणि शेवटी 2-5 मिनटं. असं करायचं असेल तसंही करू शकता तुम्ही, पण तेवढाच वेळेवर. आणि महत्त्वाचं म्हणजे आत्ताच श्रीधरने सांगितल्याप्रमाणे उजव्या हाताला माझ्या पण खाज येत होती, तेव्हा काय झालं तुम्हाला मी सांगतो. मी शर्ट झालं त्यांनी सुरुवात केली. म्हणजे ह्याचे वर्णन जे काय होतं श्रीधरनी 10 मिनटं पाल्लाळ लावून केलेलं गाढवासारखं, ते पुन्हा हा गाढव 10 मिनटं पाल्लाळ लावून त्याच्यावरती शेअर करतो. बरं, त्याला बोलायची चोरी. तो म्हणतो नवीन माणूस आलेला आहे. म्हणजे त्याचं म्हणणं असं असतं की नवीन माणसाला माझे अनुभव सांगितले की आजच्या आज सोबर. असं होत नाही. अरे भाऊ, मला माझी दारू नाही सोडवता आली, दुसऱ्याची दारू मी अशी एका क्षणात काय सोडवणार आहे. त्याचं तंत्र आहे, त्याची तयारी किती झालेली आहे, त्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात. पण शेअरिंग करणाऱ्या माणसाला असं वाटतं की आज मी याला सोबर करूनच टाकतो, असं होतं. काही जण जास्त बोलणारे असतात. माझ्यासारखं माणूस आहे, तो मास्तर असल्यामुळे आम्हाला 55 मिनटाची, 50 मिनटाची, 1 तासाची, हल्ली तर मी हे घेतो, वर्कशॉप घेतो, त्याच्यामुळे 6-6 तास बोलतो. आणि मी LLMला शिकवतो. LLB झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट करतात LLM विद्यापीठामध्ये, तिथं शिकवतो. त्यांना मी एक विषय 8 तासामध्ये शिकवतो. त्याच्यामुळे मी 8 तास मी एकटा बोलतो. मध्ये ब्रेक वगैरे घेतो अर्थातच. आमचे मॅडम तर होते ते 2.5-3 तास कंटिन्यूस बोलायचे, पाणी पण नाही चायला. आम्हाला सवय झालेली आहे. पण त्याचा दुष्परिणाम असा आहे की मीटिंगची वाट लावतो आम्ही. त्याच्यामुळे जास्त बोलणाऱ्या माणसाला शेअरिंग देऊ की नाही द्यावं. सगळ्यात पहिलं वेळ वाचवायचा असेल तर चेअरमननी कमी बोलावं. पहिली 5 मिनटं किंवा 3-4 मिनटं करून द्यावं, शेवटची 3-4 मिनटं आणि मध्ये 3-4 मिनटं, असं मिळून सगळं मिळून 10 मिनटं 15 मिनटं एक शेअरिंगला. बाकीच्यांना मात्र सांगतो 6 मिनटं झालं, टक 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 6 मिनटं झाली, पेन वाजव, तिकडे ठोक असं करायला लागतो. शर्ट खेच. स्वतः मात्र चेअरमन पाहिजे तेवढा वेळ बोलत बसतो. त्याच्यामुळे हे टाळायचं असेल तर आपल्याला, म्हणजे हे काय कसं आहे, हे काय मी इतरांना सल्ले देतो आहे अशातला भाग नाही. हा सगळा गाढवपणा मी करून झालेला आहे. माझ्या अनुभवातनं मी सांगतो की आता मला अक्कल आलेली आहे की मी तेव्हा जो वागत होतो तेव्हा मी उद्धट पण होतो, अंगावर धावून जायचो लोकांच्या. त्याच्यामुळे माझ्या नडाला यायचे पण लोक घाबरायचे चायला. माझ्या बरोबरीच्या लोकांच्या, भिवंडीच्या लोकांना, ठाणा कल्याणच्या लोकांना, समकालीन मंडळींना विचारा तुम्ही, ते सांगतील बरोबर. त्याच्यामुळे किती वेळ चेअरमननी बोलावं हा सगळ्यात महत्त्वाचा. आपण काय काय केलं, सुरुवातीला काय सांगायचं, ए बाबा मोबाईल वाजू नका, सायलेंटवर ठेवा. तुमचा मोबाईल भारी असेल आणि तुम्ही अन्नाडी असाल तर शेजारच्या माणसाकडनं सायलेंट करून घ्या, असं मी सांगतो बरं का. हे काय कितपत योग्य अयोग्य माहीत नाही. कारण लोकांकडे 60-70 हजाराचे मोबाईल असतात आणि त्याला व्हायब्रेट कसा करायचा, सायलेंट कसा करायचा ते येड्याला माहीत नसतं. त्यामुळे मी सांगतो, ए बाबा बाजूवाल्याचं बघ त्याने सायलेंट केलं आहे का नाही. 7व्या रूढीबद्दल सांगायचं असतं, ते आधी सांगायचं किंवा किटी बॉक्स फिरवण्याच्या आधी सांगायचं. ॲनॉनिमिटीबद्दल सांगायचं. फोटो काढू नका इथे ते सांगायचं. रेकॉर्डिंग त्या माणसाला विचारल्याशिवाय करू नका हे सांगायचं. किती वेळ आता प्यालेल्याला शेअरिंग द्यायचं. एक माझा अनुभव सांगतो आणि भाग पहिला थांबवतो मी बरं का, कारण हे जो 40 मिनटं झालेली आहेत. पहिला भाग, मीटिंग कशी चालवावी, भाग पहिला असं करतो मी. आता याचं थंबनेल बदलतो मी आधी बनवून ठेवलेलं आहे. थंबनेल म्हणजे तुम्हाला जी पाटी दिसते आणि तुम्ही चालू केल्यावर लगेच ती गायब होते आणि अंधार दिसतो, काळा दिसतं, ते त्याच्यात बदल करायला आहे. हां, प्यालेल्या माणसाला शेअरिंग द्यावं का? अहो 1000 ठिकाणी BLWने लिहून ठेवलेलं आहे, बरोबर आहे, की प्यालेल्या माणसाला शेअरिंग देऊ नका. तर मी शिवडीला मिटिंगला गेलो होतो, मुंबईमध्ये शिवडीची चर्चमध्ये मिटिंग. तर आम्ही बरेच लोक होतो, तसं मी एकटा नव्हतो. प्यालेल्याला शेअरिंग दिलं चेअरमनने. नाव नाही सांगत आता मी, तो ज्यांना माहिती आहे त्यांना कळेल. मग तो कोण बरं होता, आमचा एक मुंबईतला एक बराच वर्ष सोबर असलेला धनाढ्य माणूस होता. तर मी त्याला सांगितलं, अरे हा प्यालेला आहे. नाही ते माझ्या माहितीतले असे चिकार लोक आहेत जे एकदाच शेअरिंग केलं आयुष्यात आणि ते सोबर राहिले 10 वर्ष. शेवटी त्याला हातबल होतं ना, आपण चेअरमनला काय सुचवू शकतो, चेअरमनचे काय गचंडे धरून काहीच करू शकत नाही. शेवटी तो ओल्ड टाईमवर होता. तो म्हणाला, अरे भाऊ तुला किती माणसं माहिती आहेत अशी सोबर झालेली? 10 माणसं आहेत, बरोबर आहे. आपण गृहीत धरूया की तुला 10 माणसं माहिती आहेत की जी दारू पिऊन आली आणि त्यांनी एकदा शेअरिंग केलं आणि ते 10 वर्ष सोबर राहिले. मी तुला 500 लोकांची नावं देतो गेल्या 30 वर्षामधली, की ज्यांनी दारू पिऊन शेअरिंग केलं आणि ते नंतर आलेच नाहीत, परत मध्ये आलेच नाहीत. ते मेले गेले, काय झालं त्यांचं आम्हाला माहीत नाही. काही मेल्याचे पण मला माहिती आहेत, माझ्या जवळचे जे होते. त्याच्यामुळे BLW जेव्हा सांगतो किंवा अल्कोहोलिक सणासुद्धा प्रघात आहे, डेकोरम आहे,
प्रचलित पद्धत आहे की दारू प्यालेल्या माणसाला शेअरिंग देऊ नये. आपल्या समजा लक्षात नाही आलं, चेअरमनच्या कधी कधी लक्षात नाही, श्रीधर ये बघू, आणि तो श्रीधर प्यालेला असला समजा, तर काय होतं, प्यालेला आहे हे बोलायला लागल्यावर कळतं ना आपल्याला, चेअरमनला कळतं, चेअरमनचं कान असेल तिकडे जर का, तर लगेच कळतं. मग त्याला थांबवायचं, भाऊ तू प्यालेला आहे का रे, कधी प्याला आहेस तू, तो सांगतो लगेच, आत्ता मी 1 क्वार्टर मारून आलेलो आहे. त्याला सांगायचं, अरे तू ना जेव्हा सोबर असशील ना तेव्हा छान शेअरिंग करशील, आत्ता नको करूस तू, बस जरा. आणि मग त्याला हळूच शांतपणे बसवायचं. अर्थात तो काय एवढा सहजासहजी उतरत नाही प्रत्येक वेळेला, पण हा प्रयत्न तरी करायला पाहिजे. तर प्यालेल्या माणसाला शेअरिंग देऊ नये. किमान 24 तास, म्हणजे सकाळी 11 वाजता मीटिंग असेल, काल सकाळी 11 वाजता शेवटची दारू प्याला, त्याला द्यायला हरकत नाही. किंवा आज सकाळी उठल्यापासून दारू प्यालेलं नाही अशा माणसाला मीटिंगमध्ये शेअरिंग द्यायला हरकत नाही. तर आता माझ्याकडे 4 मुद्दे होते, ते झालेले, अजून 20 मुद्दे बाकी आहेत, ते पुढच्या भागामध्ये बघूया. ठीक आहे. आजची तारीख परत एकदा सांगतो, 6 जानेवारी 2025, वेळ दुपारी 12:40. दादरच्या माझ्या घरामध्ये मी शेअरिंग करतो आहे. विषय होता मीटिंग कशी चालवावी, त्याच्यामध्ये मग मी मीटिंग कशी चालवली, मी काय गाढवपणा केला तो आला, माझ्यासमोर झालेला गाढवपणा कसा होता तो मी सांगायचा प्रयत्न करतो. माझ्यासमोर खूप चांगल्या पद्धतीने चेअरमनशिप केलेली मंडळी आहेत, त्यांचेही मी अनुभव सांगतो. तुम्हाला नवीन काय सुचत असेल, याच्यात ॲड करावंसं वाटत असेल तर कमेंट्समध्ये लिहा, मी ते पुढच्या भागामध्ये इन्क्लूड करीन. ठीक आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विनंती, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, म्हणजे नोटिफिकेशन येईल. कुठे मिळतं ते मी पहिल्या 5 मिनटात ह्या रेकॉर्डिंगमध्ये सांगितलेलं आहे. यूट्यूबवरती जाऊन सर्च केलं तरीसुद्धा चालेल, AA शेअरिंग मुंबई श्रीधर हे मराठी चॅनल आहे, आणि AA शेअरिंग बंबई श्रीधर नावाचं हिंदी चॅनल आहे. आत्ता मी काल आवाहन केलं होतं आणि झाले ते 100 सबस्क्रायबर झालेले आहेत, प्लस झाले असतील तर बघायला लागेल मला उघडून. आणि सगळ्यांचा मी आभारी आहे, तुम्हा सगळ्यांचा. ह्या यूट्यूब चॅनलमधनं पैसे मिळत नाहीत, त्याची सेटिंग आहे, त्या सेटिंगमध्ये बदल करून ठेवलेले आणि त्याच्यात माझ्या खात्यात पैसे येत नाहीत, ह्यातून पैसे मिळत नाहीत. त्याच्यानंतर असं चॅनल चालवावं का, हजारो लोक चालत आहेत जगभर, हजारो यूट्यूबर्स आहेत आणि मेंबर्स आहेत जे आपली अनामिकता आणि पैसे न घेता हे सगळं करतात. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, अनामिकता पाळली जाते. माझं आडनाव मी सांगत नाही, माझं व्हिडिओ मी चालू करत नाही, थोबडा दाखवत नाही, अनामिकता पाळली जाते. बरं, ह्याच्यामध्ये माझी लाल होते का, हो होते, काही प्रमाणात होते, पण ती अजाणतेपणी होते किंवा ती सिस्टीममुळे होते. बाकी माझी लाल करण्याचा माझा काय हेतू नाही आहे. चुकून करत असेल तर मला तुम्ही आठवण करून द्या आणि मी तुमची माफी मागतो त्याकरता. त्यामुळे आत्मप्रौढी, स्वतःचे मोठेपणा करण्यासाठी आता हे सगळं झालं हो. वय वर्ष 65-35 वर्ष सोबत, स्टार स्पीकर, ठिकठिकाणी मिटिंग केल्या, सगळं प्रयोग वेगवेगळे करून झाले. आता काय आणखी मशनात गोऱ्या गेलेल्या आहेत. जेवढं जिवंत आहे तोपर्यंत व्यवस्थित मध्ये राहू दे. काय बोलता येतं, चालता येतं, सुधारते तोपर्यंत आपले अनुभव सांगायची संधी परमेश्वर देतो आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल धन्यवाद, देवाचे आभार, तुम्हा सगळ्यांचे आभार. आणि गॉड ग्रँट मी द सेरेनिटी टू ॲक्सेप्ट द थिंग्स वी कॅनॉट चेंज, करेज टू चेंज द थिंग्स वी कॅन, अँड विजडम टू नो द डिफरन्स. मराठी आणि इंग्लिश प्रार्थना पाठ आहे, हिंदीची प्रार्थना अजून पाठ नाही. त्यामुळे त्या नागपूरच्या ऑनलाईन मीटिंगमध्ये श्रीधरजी आप ले लो मीटिंग, तर मी सांगतो नाही माझी अजून बायाट नाही आहे, मैं अभी तयार नहीं हूँ, कच्चा घड़ा हूँ मैं अभी. ठीक आहे, चला, थँक्यू, बाय बाय, वन डे ॲट अ टाईम.